हाय हॅलो नमस्कार। सध्या मी उभी आहे माझ्या अबुधाबीच्या घरातील बाल्कनीमध्ये आणि इथून दिसणारा हा व्ह्यू बराचदा तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये पाहिलाच आहे। ज्यावेळी पण अबुधाबीमध्ये कोणत्याही प्रकारचा ऍक्सिडेंट होतो त्यावेळी कोणते मेजर्स घेतले जातात। तर काही वेळापूर्वीच एक बाईक स्किड झाली आणि लगेचच दुसऱ्या मिनिटाला पोलीस आले। रायडरकडनं पोलिसांना समजलं की त्याची गाडी स्किड झाली, त्यानुसार नेसेसरी ऍक्शन स्टार्ट झाली। त्या रायडरला झालेल्या दुखापतीमुळे लगेचच अँब्युलन्सने हॉस्पिटलला पाठवण्यात आलं आणि समोर तुम्हाला दिसत असेल की रस्त्याच्या मधोमध एक ट्रक अगदी गोलाकार फिरतोय, त्याच्या खाली असलेल्या ब्रशमुळे संपूर्ण रस्ता क्लीन होतोय आणि बरेच वर्कर्स आहेत जी ती माती स्प्रेड करतायत संपूर्ण रोडवर। ते पर्यंत पोलीस आणि पोलिसांची व्हॅन उभी आहे आणि हे सर्व गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून सुरू आहे। ते पर्यंत चारही बाजूच्या गाड्या ह्या अगदी जशाच्या तशा उभ्या आहेत। तर ज्यावेळी इथे कोणत्याही प्रकारचा ऍक्सिडेंट होतो त्यावेळी लगेच दुसऱ्या मिनिटाला पोलीस हजर होतात। त्यानंतर पोलीस त्या ऍक्सिडेंट झालेल्या माणसाकडनं रिपोर्ट घेतात कोणत्या कारणामुळे आणि किती प्रमाणात ऍक्सिडेंट झालेला आहे, त्याचे फोटोज घेतले जातात आणि लगेचच दुखापत झालेल्या माणसाला अँब्युलन्सने हॉस्पिटलला पाठवलं जातं। गाडीचे फोटोज क्लिक करून शक्य असेल तर ती गाडी रस्त्याच्या साईडला लावली जाते आणि सांगितल्याप्रमाणे ऍक्सिडेंट झालाय का हे रिचेक केलं जातं सर्व्हिलन्स कॅमेरातून आणि त्याप्रमाणे पुढच्या नेसेसरी ऍक्शन्स घेतल्या जातात। आणि हे सर्व होईपर्यंत पोलीस तिथेच असतात, शिवाय आजूबाजूच्या सर्व गाड्या थांबलेल्या असतात त्यांच्यापैकीही कोणी नियम तोडून गाडी पळवण्याचा प्रयत्न करत नाही। फक्त माणसं क्रॉस होताना दिसत असतील, शिवाय फ्री राईड लेन मधल्या गाड्या पास होताना दिसतील। इथे असलेले हेवी फाईन्स आणि कडक शिक्षा यांमुळे कोणीही नियम तोडण्याचा प्रयत्न करत नाही। अगदी ऍक्सिडेंट झालाय त्याची जर स्वतःची चूक असेल तर त्याला सुद्धा तितकाच हेवी फाईन लागतो आणि एकदा का पोलिसांनी तो एरिया क्लिअर केला ऍक्शन्स घेतल्यानंतर की मात्र सर्व सुरळीत पुन्हा चालू होतं।